समजानी कनवटीला बांधून ठेवली होती. कसली बाटली आहे बाई? काय आहे या बाटलीत? काय? आणि हे ईश तुझ्याकडे कशाला? जीव घ्यायला. अरे बाप, अगं कोणाचा? दत्ता साहेबांचा. नक्षत्रा, अगं काय बोलालेस तू? हे ट्रूथ म्हणजे खरं खरं अहो सत्य बोलायले ती आई साहेब. नाही नाही, यावर आमचा विश्वास नाही. हा, हे एकदम बरोबर आहे बघा आई साहेब. म्हणजे आपणच माती खाल्ली हे स्वतःच्याच तोंडातून कसं सांग? तसं नाही, म्हणजे ही एवढी मानाची खुर्ची ह्या पोरीला दिली व्हय तुम्ही? हा, अहो आई साहेब, माझ्या मते महेश्वरी पाटील म्हणजे माणसं ओळखण्यात एक नंबर. पर नाही हो नाही, ह्या कारस्थानी पोरीला ओळखण्यात तुम्ही लय मोठी चूक केलीत आणि ती खुर्ची देऊन अजून मोठी चूक केलीत बघा तुम्ही आई साहेब. नक्षत्रा, ही बाटली तुझ्याकडे कशी आली आणि त्याचा वापर केलायस का करायचा आहे? असं बघू नकस. आज बोट तुझ्यावर नाही तर आई साहेबांवर उचललं गेलंय. मला उत्तर हवंय नक्षत्रा. दत्ता साहेब, अहो तुम्ही बस. हे तू मला सांगायची गरज नाही. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ही बाटली तुझ्याकडे कुठून आली? घे घे घे. हे काय? इश. ती ए बाई, बोल की चटा चटा. हा, आता का जीभ चाल ना तुझी? कर नाही त्याला डर कशाला? सांग की. कले, दत्ता बोलाले ना? मध्ये बोलायची गरज नाहीये. राहिलं नाही बोलत. सांग. ते मोरेने दिली. काय? यो यो मोरे कुठून आला मध्ये? नाही साहेब, तो कसा कधी कुठनं आला मला माहित नाही, पण तो इथं आला होता. त्याने शंकर दादाच्या डोक्यावर बंदूक रोखून धरली होती आणि त्याला फक्त दत्ता साहेबांना मारायचं होतं. आणि म्हणून त्याने ही बाटली मला दिली. आणि जर हे यश दत्ता साहेबांना नाही दिलं तर शंकर दादाला मारायची धमकी दिली आहे मोरेनं मला. ती खरं बोलते दत्ता भाऊ. आपला जीव वाचवला तिनं. ए, आणि दत्ता भाऊच्या खाण्यात इश कालवलं असं? नाही नाही, मी असं काय बी केलं नाहीये. मग ही बाटली कमरेला काही शोभला म्हणून लावली होतीस वय? नक्षत्रा, ईश कालवलंस का नाही? जर आज कालवला असेल तर पूजेच्या प्रसादात तूच ईश कालवलं असं मी समजेन. अरे देवा, हे शंकर्या, अरे बघत काय थांबलेस? जा डॉक्टरसने घेऊन ये लवकर. अरे दत्ताने नाश्ता केलाय. नाश्त्यामध्ये विष मिसळलं असेल तर जा जा पटदिशी जा. अरे बाप, खरं की काय? अरे दत्ता भाऊ तू हाय साहेब, मी दत्ता साहेबांच्या खाण्यामध्ये इश नाही कालवलंय. असं मला सांग,
हा नाश्ता दत्ता भाऊंच्या खोलीत घेऊन कोण गेलत? मी. घ्या हातच्या काकणाला आरसा कशाला हवाय आईसा? बघा बघा. हाय साहेब, मी दत्तगुरूंची शपथ घेऊन सांगते, मी यातलं एक थेंब बी वापरला नाहीये हो. आई साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा हो. अय बाई गप बस ना. हा, तुला काय वाटलं तुझ्यासारख्या पोरीवर आम्ही विश्वास ठेवू म्हणून? तुझा समजा प्लॅन नक्षी मला एकदम तोंडपाट आहे बघ. तू काय केलंस? इथं आलीस गुलू गुलू बोलून आई साहेबांसारख्या साध्या बोळ्या बाईला आपल्या जाळ्या तोडलंस. हे समजा कशासाठी? तर करेक्ट टायमिंग साधून दत्ता भाऊचा कार्यक्रम वाजवण्यासाठी. हे समजा शिजत होतं ना तुझ्या डोक्यात? बोल की. नाही हो, असा कधी विचार पण नाही केलाय मी. आणि असं जर असतं तर दत्ता साहेबांना जंगलात का वाचवलं असतं मी? कारण तिथं दत्ता भाऊला वाचिवला आणि हिथं तुला ही खुर्ची मिळाली म्हणून. नाही कला ताई, उगा तोंडाला येईल ते आरोप माझ्यावर करू नका. आणि तुम्हाला जर विश्वास नसेल माझ्यावर तर मला एक संधी द्या. मी दाखवून देईन की दत्ता साहेबांच्या खाण्यामध्ये मी विष नाही टाकलंय. यात विष मिसळले असं वाटतंय ना तुम्हाला? बघा, झालं समाधान? अजून बी तुम्हाला विश्वास नसेल तर लक्ष्य नक्षत्रा, इथं तुला कोणाला काय बी सिद्ध करून दाखवायची गरज नाही. तू माझाच काय तर दुसरा कोणाचाच जीव घेऊ शकत नाहीस. हो, पण हे समजा माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. इथं कोणाला काय बोलायचं ना ते बोलू दे, पण आपला पूर्ण विश्वास आहे या पोरीवर. आईसाहेब, जंगलात स्वतःचा जीव वाचवायला ही पोरगी पळून पण गेली असती. मी तिला जा पण म्हणलं होतं, पण नाही. माझा जीव वाचवायला स्वतःच्या जीवाशी खेळली ही. त्यामुळं माझ्या नाकाला सुद्धा धक्का लावणार नाही एवढी गॅरंटी आपल्याला. दत्ता एकच सांगतो आणि स्वतःच्या आईला सांगतो, या वाड्यातच नाही दत्तासाठी या जगात कोणाचा शब्द फायनल असेल तर तो आईसाहेबांचा. आणि आईसाहेब, तुम्ही हिच्यावर भरोसा ठेवला हेच पुरेसे आहे माझ्यासाठी. काय जादू केली या डुचकीनं? समजे हिचीच आरती गायला लागलेत. हिनं माझा जीव घेतला तरी मी काय बी बोलणार नाही. ज्यानं जीवदान दिलंय त्याला मारण्याचा पुरेपूर हक्क आहे. तसं आहे.
याला म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. खरं बोललीस तू. आम्ही माणसं ओळखाया खरंच चुकलो. आणि आज तुझ्याकडे बघून हे आम्हाला समजलं. शंकर्या, ही बाटली ठेव तुझ्याकडे. मोरीला पाजायला उपयोगाला येईल. आईसाहेब, तुम्हाला जायचं तिकडे जा. जाताना नक्षत्राला सोबत घेऊन जाताय ना? मग कसली बी भीती नाही. एक नंबर. चला ताईसाहेब, तटलंय की हो आमचं काम. चला. चल, येतीस नवा आमच्या संग. भय आईसाहेब. चल. गले, पोहेले झाक झालेत, खाऊन घे. ह्या पोरीला घराबाहेर काढायचं तरी कसं आता? ज्योते, तेवढे पोहे घेऊन ये माझ्या खोलीत. आईसाहेब, एक विचारू का? बोल. आपण कुठे चाललो? रेखाला भेटाय. दत्ताला भेटायच्या आधी तिला आम्हाला भेटायचंय. रेखाला भेटायला? अहो, मग मी काय करणार? नक्षत्रा, रेखा दत्ताच्या आयुष्यातला असा घाव आहे की जो दत्ताला माणसाचा जनावर बनवतो. तिच्या मनात नक्की काय चाललंय आम्हाला बी कळना झालं. खरं सांगू, आईचं मन म्हणून आम्ही सावध आहोत, पण कुठंतरी आम्हाला भीती बी वाटायला. ती स्वार्थी रेखा दत्ताच्या आयुष्यात परत आली तर काय होईल? दत्ता उद्ध्वस्त होईल ग. तिथे जर का आमच्या मनाचा गोंधळ उडालाच तर आम्हाला सावध. ताईसाहेब, चला लवकर. हे नक्षे, चल लवकर. गोळ्या खाल्ल्या म्हणून जखम भरून येते असं नाही, तर त्याची जाणीव कमी होती. तू समोर नाहीस म्हणून दत्ताचं डोसकं ठिकाणावर आहे. पण तू समोर असती तर तुला पश्चाताप झाला असता हे दत्ताकडे बघून. कारण तू दिलेली जखम कधीच भरून येणार नाही. तुझ्यामुळं येऊ दत्ता बदलला. आधीचा दत्ता आणि आत्ताच दत्ता येऊ बदल फक्त तुझ्यामुळं झालाय. आपल्यामध्ये काय घडलं हे कधी विसरू शकत नाही आणि कधी विसरणार बी नाही. मला माझ्या दत्ताचं प्रेम हवंय आणि माझा प्रेमाचा वाटा मी कोणाला बी देणार नाही. आणि तुझ्या आई साहेबांनी तर नाहीच नाही. अगं रेखा, तो मानाचा शालू आहे. यासली फाटकी पातळ ना आमच्या घरी पाय पुसणीला वापरतात. आता काय वाटेल ते कर,
पण या दत्ताच्या आयुष्यात परत येऊ नगस, नाहीतर तुफान येईल तुफान. रेखा, आईसाहेब, राहू दे. काय काम होतं? आईसाहेब मला दत्ताला भेटायचं. ते शक्य नाही. दत्ताला लागलेलं रेखा नावाचं ग्रहण अजून सुटलेलंच नाहीये. आम्ही काय तुला आता दत्ताला भेटू देत नाही. आईसाहेब, चुका नाही केल्या तर तो माणूस कुठला? मी माझी चूक मान्य करायला आहे. जशी आलीस तशी परत जा. दत्ता काय तुला भेटणार नाही. कशी आहेस नक्षत्रा? नक्षत्रा, तुम्ही म्हणजे मला ओळखता? मला माहिती आहे ही आपली पहिली भेट आहे, पण पाटील घराण्यातल्या वंशाची एक मशाल दत्ता काही दिवसांपूर्वी इजणार होती, पण त्याला नक्षत्राने इजायच्या आधीच सावरलं. त्या नक्षत्राला ओळखायला चेहरा बघायची गरज नाही. दत्ताबद्दलचा आदर तिच्या नजरेतच दिसतो. नक्षत्रा, मला खरं तर तुझ्याशीच बोलायचं होतं. का? माझ्याकडे काय काम? दत्ता, नक्षत्र, मला दत्ता हवा. माझा दत्ता मी परत न्यायला आली. मला माझा दत्ता परत हवा. मला फक्त एकदा दत्ताला भेटायचं. रेखा, दत्तासाहेब माझ्याकडे कुठे? दत्तासाहेब तर सगळ्यांच्या मनात आहे. दत्ताच्या मनात मी होते. माझ्या चुकीमुळे मी ते स्थान गमावून बसले. तूच कमावलंस आणि तूच गमावलंस. मी काय मदत करणार आहे तुझी? तुला माझं बोलणं विचित्र वाटेल, पण मला कळून चुकलं की दत्तासारख्या माणसाबरोबर मी जे वागलीये ती माझ्या आयुष्यातली फार मोठी चूक होती आणि ती चूक मला सुधारायची. ती एक कवाच निघून गेले रेखा. मला माहितीये मी ती वेळ गमावली, पण दत्ताच्या प्रेमानंच मला परत इथं आणलं. ये रेखा, दत्ता भाऊ आता तुझ्यावर प्रेम करत नाही. त्यांच्या मनात तुझ्याबद्दल राग आहे, राग. इस्तव आहे त्यो. जवळ येऊ नगस, राग होईल तुझी. होऊ दे राग, होऊ दे. दत्ताच्या नावानं माझी राग झाली तरी चालेल मला. अगं आता हे शब्द बोलून काय उपयोग नाहीये. दत्ता तुझा राहिला नाही आता. मला माहितीये दत्ता माझा राहिलेला नाही. मला हेही माहितीये की दत्ताच्या मनात माझ्याबद्दल राग आहे, पण माझं मन फक्त आणि फक्त पश्चातापाने भरून गेलंय.
नक्षत्रा नक्षत्रा नक्षत्रा, मला दत्तासमोर माझं मन मोकळं करायचंय. मला माहितीये मी खूप चुकले, मी खूप वाईट वागले, पण या जगाचा मलाच खूप त्रास झालाय ग. ए तू तू असं रडू नगस. मग काय करू मी, काय करू मी? माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय अगं. दत्ताला सोडून निघून गेले, आईसाहेबांचा अपमान करून गुरमीत निघून गेले. काय झालं माझं? अहंकाराचं सुरुंग लावून माझी मीच आत्महत्या केली. मला दत्ताकडे